सर्वसामान्य नागरिक म्हणून तिथे एखाद्या महिला जेव्हा तिथं तुमच्याकडे ट्रीटमेंट मागायला येते, तिला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे ना. प्रथम प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे? तिला तुम्ही आत घेणे आणि तिला ट्रीटमेंट चालू करणे, उपचार करणे. आता प्रथम कुठल्याही रुग्णालयाचं प्रथम प्राधान्य काय? तर तिला उपचार देणे. 5.5 तास तिथे एखादी महिला बसून असते आणि तिला ट्रीटमेंट मिळत नाही. तिथे ती दुसऱ्या हॉस्पिटलला जाते. दुसऱ्या हॉस्पिटलला ती 2 बालकांना जन्म देते आणि 2 दिवसांनी तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. मग याला जबाबदार कोण आहे? मग याची जबाबदारी आपण घेणार आहोत का नाही? परवाची घटना घडली, याला म्हणजे तुम्ही त्याला किंमत नाही. म्हणजे जी घटना घडली, 2 मुलांची आई जाते, मला सांगा त्या 2 मुलांना ती आई तुम्ही परत देऊ शकणार आहात का? तनिषा हिचा मृत्यू झाल्यानंतर या दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावरती मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जातोय. तनिषा भिसे यांना जर वेळीच तिथं उपचार दिले असते तर कदाचित त्या आपल्यामध्ये असत्या, पण सध्याची परिस्थिती तशी नाहीये आणि त्यामुळेच दीनानाथ रुग्णालय जे आता एरंडवणे भागामध्ये उभं केलेलं आहे, 35 वर्षापूर्वी ही जागा खिलारे कुटुंबियांनी शासनाला दिली आणि शासनाने ती जागा मग तिथं रुग्णालय उभा करण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांना दिली. हा सगळा घटनाक्रम नेमका कसा घडलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत, कारण की जी घटना घडलेली आहे त्यानंतर आता खिलारे कुटुंबीय सुद्धा अस्वस्थ झालेला आहे. 35 वर्षानंतर आता ही जागा आपण मंगेशकर कुटुंबियांना दिली, याचा त्यांना आता पश्चाताप होते किंवा तो संताप आहे. साहजिक आहे की एका गर्भवती महिलेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यामुळे संताप सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत स्वतः बाळासाहेब खिलारे यांचे चिरंजीव चित्रसेन खिलारे आहेत. सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. महिलेचा मृत्यू झाला, तिला उपचार तिथं दिले नाहीत, दुसऱ्या रुग्णालयात तिला हलवलं, पण तिथं तिचा मृत्यू झाला. मुद्दा आता असा आहे की दीनानाथ रुग्णालयाच्या सगळ्या मागच्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होतात. जी जागा तुमची होती ती तुम्ही जागा शासनाला दिली, नंतर ती मंगेशकर कुटुंबियाला दिली आणि तिथं त्या 6 एकर जागेमध्ये आता ते रुग्णालय उभं आहे. काय वाटतं, जी घटना आता काही दिवसांपूर्वी घडलेली आहे आणि त्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया? नाही, जागा दिल्याचं दुःखापेक्षा एका महिलेचा मृत्यू, दुर्दैवी मृत्यू तिथे ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे झाला, याचं आम्हाला जास्त दुःख आहे. आणि आता केळकर साहेबांनी आता मी आमच्या सोशल मीडियावर एक पोस्ट बघितली. त्या पोस्टमध्ये त्यांनी ते दाखवलं की बाबा आणि टाकलं की बाबा खिलारे कुटुंबियांनी आम्हाला काही आम्ही जागा दिलेली नाहीये, ही आम्ही सरकारकडनं घेतलेली मान्य आहे. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे ना, प्रश्न विचारायचे अधिकार आहेत ना, की बाबा सर्वसामान्य नागरिक म्हणून तिथे एखाद्या महिला जेव्हा तिथं तुमच्याकडे ट्रीटमेंट मागायला येते, तिला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे ना. प्रथम प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे? तिला तुम्ही आत घेणे आणि तिला ट्रीटमेंट चालू करणे, उपचार करणे. आता प्रथम कुठल्याही रुग्णालयाचं प्रथम प्राधान्य काय? तर तिला उपचार देणे. 5.5 तास तिथे एखादी महिला बसून असते आणि तिला ट्रीटमेंट मिळत नाही. तिथे ती दुसऱ्या हॉस्पिटलला जाते. दुसऱ्या हॉस्पिटलला ती 2 बालकांना जन्म देते आणि 2 दिवसांनी तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. मग याला जबाबदार कोण आहे? मग याची जबाबदारी आपण घेणार आहोत का नाही? म्हणजे मला काय कोणाला एखाद्या कटगऱ्यामध्ये उभं नाही कोणाला करायचंय, पण याच्या पुढे याच्यापासून आपण काय शिकणार आहोत का नाही, हाच माझा प्रश्न आहे. पण सातत्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातल्या घटना, म्हणजे तिथं सामान्यांना उपचार दिले असतील, हे मुद्दे सातत्याने समोर येताना पाहायला मिळतात. आणि याच्याच मध्ये आता भिसे या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तर काय वाटतं, म्हणजे पश्चाताप होतोय की तेव्हा ती जागा तुम्ही दिली? जरी तुम्ही म्हणता की तुमचा हेतू चांगला होता की समाजकार्य करावं, उपचार तिथं सर्वसामान्यांना मिळाले, कारण की या भागामध्ये पूर्वी रुग्णालय चांगल्या दर्जाचं नव्हतं. नाही, नक्कीच कुठलंही लक्षात घ्या, नुसते खिलारे कुटुंबीय नाहीये. अनेक कुठल्याही शहराचं शहरीकरण जेव्हा होतं तेव्हा ते शहरीकरण होताना गावं जेव्हा समाविष्ट होतात कुठल्याही शहरामध्ये, तर तिथे डीपी प्लॅन होतो. आणि डीपी प्लॅन होताना तिथे रुग्णालय असतील, गार्डन्स असतील, हॉस्पिटल असतील, फायर ब्रिगेड सेंटर्स असतील किंवा कुठल्याही सुविधा देणारे जेव्हा सेंटर्स चालू होतात तेव्हा ती जमीन कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याकडनं घेतली जाते. बरोबर आहे. बरं, ज्या हेतूसाठी ती शेतकऱ्याकडनं ॲक्वायर केली जाते, तो जो हेतू पुढे जाऊन जर साध्य होत नसेल तर त्या शेतकऱ्याला, त्या जमीन मालकाला वेदना होणार नाही, त्यांनी व्यक्तच व्हायचं नाही. आणि मला सांगा, परवाची घटना घडली, याला म्हणजे तुम्ही त्याला किंमत नाही. म्हणजे जी घटना घडली, 2 मुलांची आई जाते, मला सांगा त्या 2 मुलांना ती आई तुम्ही परत देऊ शकणार आहात का? याचं उत्तर मला तुम्ही सर्वसामान्य नागरिकांनी मला द्यावं किंवा सरकारने मला द्यावं की त्या 2 मुलांना तुम्ही त्यांची आई परत देऊ शकणार आहात का? मग आम्ही आमच्या वेदना व्यक्त करायच्या नाही. आज सरांनी तिथं टाकलंय की बाबा खिलाऱ्यांनी आम्हाला जागा देणे. अरे आम्ही म्हणतच नाहीये, डे फर्स्ट पासून आम्ही म्हणतोय त्या दिवसापासून की जागा आम्ही तुम्हाला दिलेलीच नाहीये.
सरकारने 1989 साली ती सरकारने जागा आमच्याकडनं घेतली. त्याच्या आधी लता दिदी आमच्याकडे येऊन गेल्या होत्या. ती चर्चा झाली की बाबा आमच्या हॉस्पिटलसाठी आम्ही जागा बघतोय आणि आम्हाला माहित होतं की ही जागा लता दिदींच्या ट्रस्टला जाणार आहे. त्यामुळेच तुम्ही ती जागा दिली नंतर. त्यामुळे आम्ही ताबडतोब त्याला होकार दिला. नाही तर मग आम्ही कोर्टात गेलो असतो ना की नाही आम्हाला जागा द्यायची नाही किंवा काय जे काय प्रोसिजर असतं ते आम्ही केलं असतं ना. पण तेव्हाची भावना मी आमच्या वडिलांची सांगतोय. लतादी जेव्हा भाऊसाहेबांना भेटल्या आणि त्यांनी आशा व्यक्त केली, बाळासाहेब फुले तेव्हा मध्यस्थी होती, की बाबा आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला हॉस्पिटल उभं करायचं, तर भाऊसाहेब अशी जागा आहे तर आपल्याला आमचं ते प्रोसिजर चालू आहे, म्हणजे आम्ही विनंती करतोय पवार साहेबांना वगैरे. त्यांनी सरकारकडे विनंती वगैरे केली होती. त्यात इनिशिएटिव्ह आम्ही घेतला ना. नाही तर आम्ही ऑप्शन घेतला असताना आम्ही कोर्टात गेलो असतो की आम्ही जे काही टेक्निकॅलिटीज आम्ही पूर्ण केल्या असते ना, किंवा आमच्या स्वतःच्या फॅमिलीतर्फे आम्ही ट्रस्ट स्थापन केला असता ना. पण भाऊसाहेबांची एकच इच्छा होती की बाबा पूर्व भागात सगळे हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे ससून असेल मोठं हॉस्पिटल जिथे आज पूर्ण महाराष्ट्रात तिथे रुग्ण येतात. ससूनसारखं मोठं हॉस्पिटल आहे, रुबी आहे, जहांगीर आहेत, हे सगळे पूर्व भागात आहेत. एरंडावण्या भागात, पश्चिम भागात आपल्या भागात एखादं मोठं रुग्णालय झालं म्हणजे त्या रुग्णालयाचा उपयोग नुसतं एरंडावणे नाहीये, तर एरंडावणे असेल, गणेशनगर, कर्वेनगर, कोथरूड, पौड, मुळशी, सिंहगड रोड या परिसरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना नक्की होणार ना. तिथं चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील गरिबांसाठी. आणि आम्ही तेव्हा ही इच्छा व्यक्त केली होती आणि लतादींनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा अंदाजे 30% गरीब रुग्णांसाठी आपण तिथं सुविधा उपलब्ध करून देऊ. मग हे करत असताना एक चांगल्या हेतूने जेव्हा आपली जागा तर आम्ही भले सरकारकडे दिली, आम्ही आता कुठेही म्हणत नाही आणि आम्ही कुठे म्हणलो नाही की आम्ही ही जागा दिनानाथ मंगेशकरकडे दिली. हा प्रश्न आम्हाला मीडिया विचारताना ही मूळ जागा मालक तुम्ही आहात ना, तर हे सत्य आहे ना, मूळ जागा मालक आम्ही आहोत, हे तर नाही टाळता येणार ना. आता प्रश्न मूळ जागा कोणाची हा प्रश्नच नाहीये. मला सांगा त्या ताईंना आपण परत आणू शकणार आहोत का? त्या 2 बाळांना आपण त्यांची आई देऊ शकणार आहोत का? हा मूळ प्रश्न आहे. जागा किती होती, कोणाची होती, हा तर गौण विषय लक्षात ठेवा. कोणाची जागा जाणारच होती ना, जागा काही हवेत येत नाहीये. पण आर वी नॉट आन्सरेबल टू दॅट फॅमिली? भिसे कुटुंबियाला आपण उत्तर नाही, आपण काही नाही. कोण काय म्हणतं मला माहित नाहीये, पण मला एक जबाबदारी म्हणून त्या जागेतनं, जी जागा मूळ आमची होती त्या जागेतनं एका भगिनीला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न मिळता 5.5 तास तिथं बसायला लागलं आणि तिथून दुसरीकडे गेल्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच्याकरता आमच्या पूर्ण कुटुंबियात, खिल्लार कुटुंबियांतर्फे मी भिसे कुटुंबियांची माफी मागतो, पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो की आमच्याकडनं चूक झाली. कारण अत्यंत असंवेदनाशील ही गोष्ट झालेली आहे. आणि ही मला असं वाटतंय की केळकर सर असतील, दीनानाथ मंगेशकर आपलं किंवा ज्ञानभवन ट्रस्ट असेल, हे सगळे अत्यंत संवेदनशील लोक आहेत. मी त्या सगळ्यांना चांगलं जवळ नव्हतो. अत्यंत संवेदनशील लोक आहेत सगळी. पण कुठेतरी सिस्टीम चुकते का? मग जसं केळकर साहेब म्हणले की कुठेतरी सिस्टीम चुकते का? फ्रंट डेस्कला जो बसलेला होता किंवा तुम्ही गैसा सरांना तुम्ही हे करायला सांगितलं किंवा ज्या माणसांनी 10 लाखाला राऊंड करून दिले, 10 लाख रुपये पाहिजेत, मग कुठेतरी व्यवस्था चुकतीये का? आणि आपण मग यातनं काय शिकणार आहोत का? पण ही व्यवस्था सुधारण्याकरता एका निष्पाप जीवाचा बळी जाणं गरजेचं होतं का? हा प्रमुख प्रश्न आहे. त्या दिवशी ज्यावेळेस ती महिला रुग्णालयामध्ये गेली, जवळपास 5 तास तिला तिथं बसून ठेवलं. त्या दरम्यानच्या काळात तिला खूप वेदना होत होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हीच तुमच्या घरची जी गोळी असेल ती घ्या आणि हे करा, म्हणजे तिथं उपचार करण्याची गरज त्यावेळी नव्हती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. असा सगळा हा काळ गेला, त्याच्यामध्ये त्या महिलेला त्रास झाला. काय वाटतं, म्हणजे आपण पण एक कुटुंबातले सदस्य आहोत, अशी घटना घडल्यानंतर आज जी 2 बाळं आहेत ती पोरकी झालेली आहेत, मध्यमवर्गीय हे सगळं कुटुंब. मला सांगा, आता जे कोणातही मुलाखत ऐकत असेल, एक फक्त तुम्ही विचार मानता ना, तुमची बहीण, तुमची आई किंवा तुमची मुलगी किंवा कोणी, तर तुमची वहिनी असेल, भगिनी असेल, ती त्या जागेत तुम्ही ठेवा, तनिष्का ताईच्या जागेत, आणि तुमच्या घरात हा प्रसंग घडतोय असा फक्त विचार करा. तुम्ही काय कराल मला सांगा. काय झालं माहिती आहे का? गेल्या 2 दिवसात म्हणजे केळकर साहेब म्हणले की बाबा खिलारे कुटुंबात घेतले नाही वगैरे, हे फार म्हणजे काय होते माहिती आहे का? एक आता असंवेदनशीलता ही. आणि 35 वर्षात आम्ही कधी बोललो का ही जागा आमची आहे का? आम्ही सांगितलं की तिथं आमची पाठी लावा? हा विषयच नाहीये, लक्षात ठेवा. हे कधी बाहेर आलं जेव्हा श्री भाऊंनी ती पोस्ट टाकली की बाबा ही बाळासाहेब फुलेंची जागा आहे, आणि मग नंतर अनेक पोस्ट आल्या की नाही हे मूळ जागा, आम्ही त्या लग्नाला हजर होतो, त्या लग्नामध्ये ही मूळ जागा खिलारे कुटुंबियांची आहे. हे हजारो लोकांना माहिती आहे, अख्ख्या पुणे शहराने महाराष्ट्राला माहिती आहे. लक्षात आली की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे की जागा मूळ मालक कोण होते, खिलारे होते. हा आमचा विषयच नाहीये. पण ते श्री भाऊंनी ती पोस्ट टाकल्यामुळे ते बाहेर आलं आणि संवेदना आमच्यामध्ये होतीच ना. मग आम्ही पुढे बोलायचं नाही का? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही आज व्यक्त होतोय. आणि हा रोज जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आहे, हजारो फोन मला येतात, आमच्या बहिणींना येतात, आमच्या परिवाराला येत आहेत की हे दुर्दैवी झालं आणि इथे कुठेतरी आवाज उठणं गरजेचं आहे. मग जनतेने बोलायचं नाही?
सरकारची जागा म्हणजे काय? किंवा कुठल्या योजना आपण देतो तो पैसा कोणाचा आहे? सर्वसामान्य नागरिकांचा आहे ना. जागा खिलाऱ्यांची गेली काय किंवा पाटलांची गेली काय किंवा कुठल्याही तत्सम कुठल्याही कोणाची गेली काय, प्रश्न तो नाहीये. किंवा सरकारची जागा गेली ना, मग त्या सरकारी जागेवरती जर धर्मादायीच्या ह्याच्याखाली जर हॉस्पिटल चालवतोय तर जबाबदारी कोणाची आहे? याला जबाबदार कोण आहे ना रुग्णालय जबाबदार. मग आर वी नॉट आन्सरेबल. आता ते खिलाऱ्यांकडनं कोणाकडनं आमचा प्रश्नच नाही येतो. मी 2 दिवस ते सांगतोय, कुणी जागा दिली हा प्रश्न नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही खिलारे कुटुंबी आज आम्ही आवाज उठवतोय. जी उत्तर प्रशासनाकडून येतात, म्हणजे आता तुम्ही सांगताय की धनंजय केळकर असं म्हणाले की ही जागा सरकारने आम्हाला दिलेली आहे, खिलारे कुटुंबियांनी दिली नाही, हा एक मुद्दा झाला. त्याच्या आधी पण सातत्याने भुसे कुटुंबियांच्याच विरोधामध्ये स्टेटमेंट आहेत ती रुग्णालयाकडून केली जातात की त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही मुलाचा जो निर्णय आहे तो घेऊ नका, किंवा त्यांना कुठला त्रास होत होता, कॅन्सरचा त्रास होता, तो सुद्धा त्यांनी सांगितला. हा सगळा असंवेदनशीलपणा वाटत नाही आपल्याला रुग्णालयाचा? नाही हे आहे. आणि ही मला वाटतं याची कबुली मला वाटतं म्हणजे आज जे केळकर साहेब आज ते व्यथित झालेले आहेत. म्हणजे काय होतंय की त्यांची अडचण अशी झालेली आहे की हॉस्पिटल त्यांच्या अखत्यारीत आहे. म्हणजे ही इज अ सिनियर डॉक्टर आणि अत्यंत संवेदनशील माणूस तो आहे. पण आता हे घडल्यानंतर काय होतंय माहिती का, हे घडल्यानंतर काय करायचंय ही इज टेकिंग ऍक्शन. त्यांचे ते प्रयत्न चालू आहेत. पण कुठेतरी मला असं वाटतंय थोडंसं ते आता डिस्टर्ब आहेत. एक मानसिक आपण म्हणतो ना एक डिस्टर्बन्स आलेला आहे आणि एक थोडी धावपळ झाली असं मला वाटतंय. कारण सगळीकडनं आवाज उठतोय, सगळीकडनं मीडिया असेल आणि एक प्रकारचा दबाव आलेला आहे. पण माझं मत होतं की बाबा हे होण्याकरता, हे सगळं घडण्याकरता एक निष्पाप स्त्रीचा जीव गेलाय, हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही मला सांगा ना, त्या काय व्हॅल्यू काय त्या, म्हणजे मला तुम्ही सरळ सांगा सर, ती 2 बाळं जेव्हा आता लहानाची मोठी होतील आणि मला सांगा एक तुम्ही फक्त डोळ्यासमोर चित्र उभं करा, दीनानाथ मंगेशकर मधील कुठलाही डॉक्टर किंवा धनंजय केळकर सर असतील, इज गोइंग टू फेस दॅट चिल्ड्रन? किंवा आमचं कुटुंबीय असेल, आम्ही त्या समोर जाऊ शकणार ना त्या मुलांच्या. कारण आम्हाला माहिती की त्यांच्या आईच्या मृत्यूला आम्ही सगळे जबाबदार आहोत. ही सिस्टीम जबाबदार आहे, लक्षात ठेवा. आपण जबाबदार आहोत कारण या सिस्टीमने बळी घेतलेला आहे तो, लक्षात ठेवा. भले फ्रंट डेस्कवर कोण होतं किंवा कोणी असो, पण ही सिस्टीम जबाबदार आहे. आणि ही सिस्टीम बदलण्याकरता एक अंकुश असणं, मग तो सरकारचा असो केळकर साहेबांचा असो, त्यांनी थोडं स्ट्रिक्ट आता वागणं गरजेचं आहे. कुठलंही केळकर साहेब असतील किंवा तत्सम कुठलेही प्रायव्हेट अथवा धर्मादायी हॉस्पिटल्स असतील, त्याच्यातील जे प्रमुख असतील त्यांनी अंकुश त्यांचं असणं गरजेचं आहे. कारण कोणी काही कसंही ट्रीटमेंट देईल ना, कोणी सांगेल 10 लाख द्या, कोणी सांगेल 5 लाख द्या. कुठे आपल्याकडे सिस्टीम नाहीये का? ही सिस्टीम सुधारणं गरजेचं आहे. आज या घटनेविरोधामध्ये सगळेच भाऊक होताना पाहायला मिळतात. तुम्ही सुद्धा, म्हणजे भिसे कुटुंबियांचं तुमचं काही नातं नाही, पण जी घटना घडलेली आहे, जी जागा तुम्ही दिली, ज्या जागेवर ते रुग्णालय उभं आहे तिथं आता ती घटना घडलेली आहे, त्यामुळे सगळेच भाऊक होत आहेत. तुम्ही सुद्धा भाऊक होत आहेत. तर काय वाटतं, एक म्हणजे तुम्हाला पण मुलं मुले असतील, असा विचार मनात आला जी घटना त्या दिवशी घडली रुग्णालयाच्या बाहेर दुसऱ्या रुग्णालयामध्ये, पण जो सगळा प्रकार घडला, तर काय वाटतंय कुटुंब म्हणून काय वाटतं? नाही, कुटुंब म्हणून मला सांगा ना, तुम्ही जसं मला सांगितलं मला एकच मुलगी आहे, ठीक आहे. आता मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कोण ना कोण मुलगी असणार आहे ना, कोणाची बहीण आहे, आता आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, वहिनी आहे. मला सांगा ना, त्या तनिष्का ताईच्या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीला ठेवून बघा आणि मग तुमच्या मनाला काय वाटते ते बघा. मी काय होतंय माहिती आहे का, याच्यामध्ये म्हणजे दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट असेल किंवा आमचा ज्ञानभूमी ट्रस्ट असेल, अत्यंत चांगला ट्रस्ट आहे. ज्ञानभूमी ट्रस्टच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचं कामही होतं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही एकच बाजू फक्त बघायचं कामा नाही, कारण ती घटना घडली, लक्षात ठेवा. पण अनेक अशा घटना घडत असतात. ज्ञानभूमी ट्रस्टचं अत्यंत चांगलं काम आहे, केळकर साहेबही चांगले आहेत. पण मला सांगा, आता त्यांना असं वाटत असेल की बाबा आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय वगैरे, वैयक्तिक कुठल्या प्रकारचा वैयक्तिक आमचा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचा वाद नाही, किंवा याच्यामध्ये त्यांच्याशी आमचा काय कुठल्या प्रकारचा वाद नाहीये. त्यांनी आम्ही आणि आपण सर्वांनी मिळून आपण सिस्टीम सुधारणं गरजेचं आहे, बरोबर आहे. म्हणजे मला सांगा, एखादं आपल्याला माहित असतं पूर्वी ट्रॅफिक पोलीस चौकात उभे राहायचे नाही, काही संबंध नव्हता तेव्हा. कारण प्रत्येकाने स्वतःला नियम बांधून घेतलेला होता की बाबा मी सिग्नल पाळला पाहिजे, बरोबर आहे. आता काय झालं, लोक सिग्नल तोडतात, सिग्नल पाळत नाही. मग त्याच्याकरता काय झालंय की पोलिसांना चौकात येऊन उभं राहायला लागतंय. म्हणजे कुठेतरी एक अंकुश ठेवावा लागतोय की बाबा यांनी सिग्नल तोडता कामा नये, बरोबर आहे. मग मला सांगा, ही तर आरोग्य व्यवस्था आहे, जीवाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्याला ताप जरी आला आणि तो तुमच्या दारात आला ना, तर त्याला ट्रीटमेंट देण्याची जबाबदारी तुमची आहे. मग तुम्ही दुकान उघडून बसलात का? म्हणजे एक व्यावसायिक स्वरूप फक्त आलंय का?
कारण काय होतंय माहिती का, इतके दिवस मी बोललो नव्हतो, पण 10 लाख रुपये जर डॉक्टर केरकर साहेबांनी दाखवले की नाही, ते राहू केतू तुम्ही सांगितलं मग की राहू केतून ते 10 लाख रुपये कसे मागितले आम्हाला माहित नाहीये, मग यात व्यावसायीकरण आलंय का, आणि मग याच्यावरती कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे का. म्हणजे भविष्यामध्ये मी असेल, आमच्या ताई असेल, आम्ही केळकर साहेबांनाही भेटणार आहोत आणि विविध जे काही हॉस्पिटल्स असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. कुठेतरी आपण एकत्र बसणं गरजेचं आहे. आपण सुशिक्षित आहोत, लक्षात ठेवा. आपण पुण्यात जन्माला आलोत, म्हणजे विद्येच्या माहेरघरात जन्माला आलोत. आपल्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत, आणि जर आपल्यावरती चांगले संस्कार झालेत तर ह्या पद्धतीने जर एखाद्या बाईचा जीव जातोय तर आपल्याला कुठेतरी गरज आहे की ट्रेनिंग देण्याची, जसं केळकर साहेबांनी ट्रेनिंग देण्याची गरज आहे, पण नैतिकतेचे संस्कार आपल्या स्टाफला देण्याची गरज आहे असं मला वाटतं. या संबंधित आता तुम्ही काही मुख्यमंत्र्यांना भेटून नक्कीच अंकुश ठेवण्याचा मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलेला आहे तो भेटून करणार आहात? नक्कीच नक्कीच नक्कीच. जसं आपण म्हणतो की बाबा एखादी बँक जर बँकेचं जर हे आर्थिक परिस्थिती नीट नसेल तर एक प्रशासक नेमतात. तसं मला नाही वाटत की बाबा दीनानाथवरती प्रशासक नेमण्याची गरज आहे. दीनानाथ ट्रस्ट म्हणजे आमचा ज्ञानभूमी ट्रस्ट आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचं संवेदनशील ट्रस्ट आहे, लक्षात ठेवा. जसं केळकर साहेबांनी सांगितलं कुठेतरी काहीतरी चूक झाली, हे नक्की त्यांनी मान्य केले की कुठेतरी काहीतरी फ्रंट डेस्कच्या माणसाकडनं चूक झाली किंवा त्या डॉक्टरांकडनं त्यांनी ते 10 लाख रुपये मागितले किंवा काय झालं त्यांना ते आता त्याच्यामध्ये ते दुरुस्त करतायत. पण हे म्हणजे आमची अशी काय मागणी नाही की आम्हाला ते म्हणजे आता काल 2 दिवस आम्हाला मीडिया विचारते की तुम्ही ते ताब्यात घेणार, हा ताब्यात घेण्याचा विषय नाहीये. हा त्यांनी ज्ञानपूर्वी ट्रस्ट चालवतोय, चांगलं आहे, त्यांनी तो ट्रस्ट चालवावा, त्यांनी ते हॉस्पिटल चांगलं चालवावं, याच्या पुढे आपण सुधारणा त्यामध्ये करणं गरजेचं आहे. नुसतं दीनानाथ ट्रस्टला मी विनंती करत नाहीये, ते इतर जे काही प्रायव्हेट आणि धर्मादायाच्या खाली जे काही हॉस्पिटल चाललेत ते सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवेचा आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारे मी एक वॉर्निंग करतोय आता, कुठल्याही प्रकारे आर्थिक कारणासाठी तो रुग्ण तुमच्या हॉस्पिटलनं परत जाता कामा नये. नाही तर तुम्हाला गंमत सांगतोय, याच्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात उद्रेक महाराष्ट्रामध्ये होईल. तर आपल्यासोबत बाळासाहेब खिलारे यांच्या भाऊसाहेब खिलारे यांच्या लेख असलेल्या सोनवणे मॅडम सुद्धा आहेत, ज्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिली आणि ती पोस्ट पुढे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली. काही फोटोज सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये जोडलेले होते. काय म्हणजे सगळी घटना तुम्ही पाहिलेली आहे. एका आईचा मृत्यू झालाय, 2 जुळी मुलं खरं तिला झालेली होती, पण त्यांना बघता सुद्धा त्या आईला आलं नाही. हो, खरं तर आम्ही खिलारे फॅमिली जेव्हा समोर आलेलो आहोत तेव्हा आम्हाला कालपासून आम्ही तेच पुन्हा पुन्हा बोलतोय असं बरेच लोक सांगतायत, पण आम्हाला मूळ मुद्दा बाजूला ठेवून बोलायचं नाहीये. मूळ मुद्दा काय होतं की आम्ही जर वेगळं काय बोलायला लागलो, ही जागा कोणी दिली आणि बाकी गोष्टी, तर मूळ मुद्दा आहे तो बाजूला पडेल आणि वेगळ्याच काही गोष्टी तिथे पुढे येतील. पण आज जेव्हा हा मुद्दाच उभा राहिलेला आहे, मला पण आज सकाळी फोटो आलेत केळकर साहेबांचे, केळकर सरांचे हातामध्ये एक पत्रक आहे की ही जागा खिलारे फॅमिलीनी दिलेली नाहीये. तर मला असं सांगावंसं वाटतं की ही जी जागा आहे ती खिलारे फॅमिलीनी जरी डायरेक्ट केळकरांना दिली किंवा मंगेशकर हॉस्पिटलला दिलेली नसेल तरी, म्हणजे हा खरं तर मूळ मुद्दा नाही, पण मी हे बोलते आहे मगाशी जसं चित्रसेननी सांगितलं. पण आमच्याकडे जेव्हा जागा मागण्यासाठी आले होते तेव्हा धर्मादायासाठी ही जागा पाहिजे होती, हा मुद्दा घेऊनच आलेले होते. आणि ही जागा मूळ मालक आम्ही आहोत आणि ही आम्ही सरकार जमा केल्यानंतर ती त्यांना दिली असेल. पण एक खिलारे फॅमिली ही आता सामान्य नागरिक म्हणून तुमच्या समोर येते आहे आणि बोलतो आहोत. आम्ही एक प्रतिष्ठित फॅमिली या नात्याने तुमच्याशी बोलतच नाही आहोत. आम्ही हे लोकांचे जे आतमधले उद्रेक आहेत किंवा राग आहेत तो आम्ही तुमच्या समोर आणत आहोत, कारण हे लोक आम्हाला मेसेज करतायत. मला खूप जास्त मेसेज येत आहेत, खूप जास्त फोन येत आहेत आणि त्यामुळे मी इथे पुढे येते. खिलारे फॅमिलीला अजिबात अवघड नव्हतं आम्हाला नाही म्हणायला, ती जागा आम्ही देणार नाही. कारण का तर खिलारे फॅमिलीची ओळख खूप जास्त आहे. आमच्या प्रत्येक लग्नांना त्या वेळेचे पंतप्रधान आलेले आहेत, चंद्रशेखर येऊन गेलेले आहेत, राजीव गांधी आमच्या घरी येऊन गेलेले आहेत जेव्हा ते पंतप्रधान होते, त्याचप्रमाणे बंगारप्पा येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तर अगदी सर्वसामान्य लोकांना हे माहिती आहे, असे जेव्हा ओळखी असतात तेव्हा आम्ही ते नाही म्हटलं असतं हे आणि आम्ही स्वतःची ट्रस्ट काढली असती तर आम्ही आमचं हॉस्पिटल तिथे उभं करू शकलो असतो. पण तरीही एका फक्त चांगल्या उद्देशाने ही आमची फॅमिली पुढे आली आणि ती जागा तिथे दिलेली आहे. आता हा मूळ मुद्दा नव्हता. खरं तर मूळ मुद्दा असा आहे की मला हे विचारलं जात आहे की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात म्हणजे कोण आहात. तर मी गेली 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते आहे. मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझं मेन जे फील्ड आहे तर मी डेंग्यूवर जास्त काम करते. डेंग्यूच्या मी हजारो केसेस भारतभरातल्या बऱ्या केल्यात. प्रत्येक केस मी 16 तास ते 3 दिवसामध्ये बरी केली आहे. डेंग्यूची केस ही घरी बसून बरी केली आहे. डेंग्यू केसला ऍडमिट व्हायची गरज नसते. हे मला आज सांगावंसं वाटतंय कारण याच्या पुढचे मुद्दे त्याच्या रिलेटेड आहेत, हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत.
तर यापैकी एकाची डेथ झालेली नाहीये. हजारो डेंग्यू पेशंट्स आणि त्याचे मला अवॉर्ड्स आहेत. आणि जर हजारो डेंग्यू पेशंट मी घरी बसून 16 तासात बरं करू शकते, तर मग हॉस्पिटल्स हे डेंग्यू पेशंट ऍडमिट करून त्यांचे लाखो रुपये का घेतं? तिथेही मी कितीतरी पेशंट्सला हे सांगते, अरे तुम्ही 10,000च्या पेक्षा कमी ह्याच्यामध्ये खर्चामध्ये तुम्ही बरे होता जेव्हा तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट घेत असाल. पण हॉस्पिटल ऍडमिट करताना त्यांचे 75,000 रुपये ऍडव्हान्स द्या, 1,00,000 रुपये ऍडव्हान्स द्या हे सांगतं. जेव्हा ती केस हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा कितीतरी केसेस अशा आहेत की त्यानंतर ऍडमिट केल्यानंतर सिरियस झालेल्या आहेत, सलाईन लावल्यानंतर पोटात पाणी झालेलं आहे, त्याच्यानंतर लिव्हर बिघडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आयसीयू केसेस झालेले आहेत. पुण्यातलं प्रत्येक मोठं हॉस्पिटल, ज्युपिटर असेल, दीनानाथ मंगेशकर, आपलं सह्याद्री आहे, माई मंगेशकर आहे, रुबी हॉल आहे, जहांगीर आहे, सगळे नोबेल आहे, सगळीकडचे आयसीयू केसेस मी काढलेले आहेत. त्या केसेस अशा आहेत की 1 तासाची मुदत, 2 तासाची मुदत, मल्टी ऑर्गन फेल्युअर, कोमामध्ये गेलेल्या केसेस आहेत, 75% लंग फेल्युअरच्या केसेस आहेत. त्यामध्ये प्रत्येक केसेस मी 3 दिवसामध्ये दुरुस्त केलेल्या आहेत. हा सगळा तुम्ही तुमचा अनुभव सांगितला. माझा अनुभव ह्याच्या पुढचं मला सांगायचं या केससाठी हा अंचलला जाते की तुमचं स्वतःचं काय हे आहे. त्यामुळे मेडिकल फील्डशी मी खूप जवळचं माझं नातं आहे आणि वेगवेगळे जेव्हा मी आयसीयू केसेस काढल्या तेव्हा मी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरलेली आहे आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरल्यानंतर तिथे मी पेशंटशी, कितीतरी गावाकडचे पेशंट आयसीयूच्या बाहेर तुम्हाला दिसतात, जे अडाणी असतात, त्यांना काही वाचता येत नसतात, त्यांना रिपोर्ट्स माहीत नसतात आणि ते आतमध्ये आयसीयू मध्ये पडलेले असतात. ज्या केसेस तुमच्या लवकर दुरुस्त होऊ शकत असतील, कमीत कमी पैशामध्ये दुरुस्त होऊ शकत असेल, अशाही केसेस इथे ऍडमिट असतात. त्या पेशंटसाठी मी भांडलेली आहे. कितीतरी हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या वतीने मी भांडलेली आहे. एक असं हॉस्पिटल आहे तिथे पेशंटच्या वतीने आम्ही मोर्चा घेऊन गेलो होतो, कारण ते दीनानाथ हॉस्पिटल नाहीये आणि ती केस आता मी सांगत नाही, पण असंही झालेलं आहे. तर दीनानाथ फक्त मी हॉस्पिटल म्हणत नाहीये, दीनानाथच्या अशा काही केसेस आहेत माझ्याकडे स्वतःकडे, ज्यानंतर आयसीयू मधून अगदी सिरियस झाल्यानंतर माझ्याकडे आलेले आहेत. त्यांचे भरपूर पैसे घेतले गेले होते. त्या केसेस, त्यापैकी एक केस अशी आहे की जिच्याकडे खरंच पैसे नव्हते, ती भाजीवाली होती आणि ती भाजीवाली असल्यामुळे मी माझी ट्रीटमेंट तिला फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे, एकही पैसा घेतलेला नाही तिच्याकडून. पण जेव्हा या हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे त्याच्यानंतर तिचा मुलगा एवढा सिरियस झाल्यानंतर रात्री 11:30 वाजता त्यांनी बाहेर काढलेला आहे. ते पेशंटचे नातेवाईक त्यांच्या हातापाय पडत होते. ही केस माझ्याकडे आहे. त्यांचे तुम्ही सगळे मुद्दे की डॉक्टरनी नेमका रुग्णासोबत कसं वागायला हवं हे सगळं मॅडमनी सांगितलं. पुन्हा एकदा चित्रसेन सरांकडे येऊया. तुमच्या बाबतीत सुद्धा दीनानाथ रुग्णालयामध्ये असाच एक प्रकार घडला, म्हणजे तुमच्या वडिलांच्या बाबतीत उपचारासंदर्भातला, तर तो प्रसंग नेमका काय घडला होता? नाही, उपचार तर त्यांचं बायपास तिथं 2010 साली झालं. ते डॉक्टर मगाशी मला वाटतं सांगितलं माहिती, डॉक्टर रणजित जगतापांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला वाटतं डिस्चार्जच्या दिवशी डिस्चार्जची प्रोसिजर चालू होती आणि आम्ही रूममध्ये होतो. ताई असतील, मी असेल, आमचे बंधू होते, भाऊसाहेब बेडवरती बसलेले होते आणि आम्ही अर्ध्या एक तास आम्ही निघणार होतो. तर डॉक्टर रणजित जगताप आले आणि आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आमच्या वडिलांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वी ऑल वेअर शॉक्ड की बाबा काय घडतंय, एवढे सिनियर डॉक्टर आहेत आणि काय घडतंय. तर त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तर त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊसाहेब मला माहित होतं ही जागा तुम्ही दान केलेली आहे, म्हणजे तुम्ही दिलेली आहे आणि मी माझं पुण्य समजतो, पूर्वजांचं पुण्य समजतो की मला तुमचं ऑपरेशन करण्याची मला संधी उपलब्ध झाली. तर ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मी आज आलोय. ते थँक्स म्हटलेले भाऊसाहेबांना, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग डॉक्टर साहेब गेले. तर एक संवेदना असलेला माणूस मला तिथं बघण्यात आला. म्हणजे त्या हॉस्पिटलला डॉक्टर हे असतील, केडकरांचं विजिट त्या दिवशी झालं. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलचं 3-3.5 लाख रुपये जे काय बिल असेल, आता मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही, ते बिल भरलं, तिथले काय चार्जेस असतील ते सगळे भरले आणि आम्ही डिस्चार्ज घेतला. पण 2017 साली भाऊसाहेबांचं ज्या दिवशी रात्री निधन झालं, अंदाजे 12चा वेळ होता, भाऊसाहेबांना त्रास झाला घरी इथे, म्हणून आम्ही 8 सप्टेंबरला रात्री 12च्या दरम्यान आम्ही भाऊसाहेबांना अँब्युलन्समधून आम्ही दीनानाथला घेऊन गेलो आणि दीनानाथला घेऊन गेल्यानंतर तिथे मी सांगितलं की ट्रीटमेंट ताबडतोब द्या. तिथे डॉक्टर्स, तिथे जे काय उपलब्ध जे कोण होते ज्युनियर्स होते, त्यांनी त्यांना आत घेतलं आणि इमर्जन्सीमध्ये वॉर्डमध्ये घेतल्यानंतर त्यांना चेक केलं आणि 5 मिनिटात ते म्हणजे लगेच बाहेर आले. त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब इज नो मोर. आणि इट वॉज अ व्हेरी शॉकिंग थिंग फॉर अस की बाबा, कारण आम्हाला अपेक्षित नव्हतं की भाऊसाहेब जातील. आत्ता आमच्याशी बोलणारा चालणारा माणूस तो जातो कसं काय, आणि त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब नाही आहेत म्हणून. आणि मग आता काय आम्हाला कळत नव्हतं की घरी जाऊन काय सांगायचं, आईंना काय, आईंचं आमचं वय 75 आणि काय सांगायचं काय, की आपण कसं फेस करणार, कसं सांगणार. मग असं ठरलं की बाबा रात्री आता 12-12:30 झालेले आहेत, आपण एक काम करू, आपण रात्री भाऊंची बॉडी इथे ठेवू आणि सकाळी आपण घेऊन जाऊ. सकाळपर्यंत आपण आईंना आपण समजून सांगू की बाबा हे असं घडलेलं आहे. आणि तिथले बरेच नातेवाईक जमायला लागले होते, कार्यकर्ते जमायला लागले होते आणि एक आपले तिथे स्थानिक रहिवासी आहेत प्रदीप ठोंबरे, त्यांनी तिथून मला वाटतं एक आत्ताचे जे ऍडमिन हेड आहेत सचिनजी व्यवहारे, आमचे चांगले मित्र आहेत, सद्गृहस्थ आहेत, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा सचिनजी तुम्हाला माहिती आहे की भाऊसाहेबांचं निधन झालंय. ही वॉज ऑल्सो शॉक करते. म्हणजे भाऊसाहेबांचं निधन कसं काय झालं, भाऊसाहेब म्हणजे
तर ते म्हणले आता हॉस्पिटलला आम्ही आलो, तर हॉस्पिटलला तिथे चौकशी केली आणि तिथे विचारलं की बाबा भाऊंची बॉडी रात्र आपल्याला मॉर्चरीमध्ये ठेवायची, तर इथे सांगतात की जागा नाहीये म्हणून, मॉर्चरीमध्ये जागा शिल्लक नाहीये. तर म्हटलं तर काय करायचं म्हणले, तर ते सचिन म्हटलं अरे नाही असं कसं मी बघतो वगैरे. त्यांची धावपळ सुरू झाली. त्यांनी खाली फोन केला आणि फोन करून त्यांनी काय सगळं ती धावपळ सुरू झाल्यानंतर त्यांनी मग 10 मिनिटात आम्हाला सांगितलं की जागा शिल्लक आहे तिथे म्हणून, मॉर्चरीमध्ये जागा आहे. 10 मिनिटापूर्वी तिथं जागा नव्हती असं सांगण्यात आलं. तिथं जागा असता नाही आणि 10 मिनिटांना जर सिनियरची तुम्हाला सांगितल्यानंतर दबाव आल्यानंतर तुम्ही जागा आहे म्हणून सांगताय, तर मला सांगा ना मग सर्वसामान्यांची काय गती? म्हणजे ज्या मूळ मालकांनी ती जागा सरकारकडे दिली, सरकारने भले तुम्हाला दिली, तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला विचारतो, जर अशी घटना तिथे घडत असतील तर मग ही परवाची दुर्दैवी घटना आहे ना. जर भाऊसाहेबांना तिथं न्याय मिळत नसेल, त्यांची बॉडी ठेवायला जागा नाही, 6 तास फक्त, रात्री 12:30-1 दरम्यान आपण समजा बॉडी ठेवली तर सकाळी आम्ही 5-5:30 हलवणार होतो. जर मूळ मालकाला, जिथं तो माणूस शेती करत होता, ज्याच्या पवित्र भावनेने त्यांनी ती जागा सरकारला दिली का आता हॉस्पिटल होईल, त्या जागेमध्ये त्या हॉस्पिटलला त्यांची बॉडी ठेवायला जागा नाही, मग आम्ही व्यक्त व्हायचं नाही. आणि तुम्ही म्हणायचं ही जागा खिलारीने दिली, अरे सोडा ती जागा, काय जागा दिली, कधी दिली, हा विषय सोडा. सरकारने तर जागा दिली ना. रुग्णालयाचा आडमुठेपणा आहे. आता तुम्ही जो धनंजय केळकर यांचा उल्लेख केला की त्यांनी सांगितलं की ही जागा खिलारी कुटुंबियांची नाही, याला आडमुठे त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा खिलारी कुटुंबियाने आम्ही सरकारकडनं घेतली. मी म्हणतो ती प्रोसिजर झाली ना, भले तुम्ही कोणाकडनंही घ्यावा, पण हॉस्पिटल तर चालू केलंय ना. आडमुठेपणा नाही रुग्णालय प्रशासनाचा. नाही आता हे ऐका ना, हे जनतेने ऐका ना, हे सर्वसामान्यांनी ठरवायचंय हा आडमुठेपणा आहे का नाही, याचं आत्मपरीक्षण आता सरकारने करायचंय. की आपण एखाद्या व्यक्तीकडनं आपण किंवा एखाद्या शेतकऱ्याकडनं आपण जेव्हा जागा घेतो, एखाद्या रस्त्यासाठी असं झालं की एखाद्या रिंग, आता समजा की एखाद्या रस्त्यासाठी जागा घेतली, कुठल्या रस्त्यासाठी आपण जागा घेतली आणि त्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होता, निकृष्ट प्रकारचा रस्ता होत असेल आणि एखादी व्यक्ती त्या रस्त्याच्या चुकीच्या दर्जामुळे जर मृत्युमुखी पडले असेल, तर त्या व्यक्तीने ज्यांनी जागा दिली त्याला दुःख नाही होणार? माझी रस्त्याची जागा गेली आणि निकृष्ट दर्जा झाल्यामुळे तिथं मृत्यू झाला, त्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे? तसंच प्रकारे ना आम्ही संवेदना व्यक्त व्हायचं नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, अरे खिलारे म्हणून सोडा तुम्ही, आज खिलारे म्हणून तुम्ही बाजूला ठेवा, जमीन मूळ मालक म्हणून तुम्ही बाजूला ठेवा, सर्वसामान्य नागरिक म्हणून, तनिष्का ताईचा भाऊ म्हणून मी व्यक्त व्हायचं नाही. माझी बहीण तिथं मी विचार करतो, माझी बहीण तिथं असती, 5.5 तास तिला बसायला लागलं असतं आणि तिथं रक्तस्राव झाला आणि तिला तिथं ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे तिथनं ती निघून गेली. आपल्याला संवेदना राहिलेल्या नाहीयेत. मला नाही वाटत की आपल्या ज्ञानकोणी ट्रस्टमध्ये कोणी एवढं असंवेदनशील असेल. सगळी चांगली लोक आहेत, लक्षात ठेवा, मी त्यांना चांगलं पर्सनली ओळखतो, अत्यंत चांगली लोक आहेत. पण मग आपण याच्यावरती काय करणार आहोत? याच्यावरती आपण रिॲक्ट होणार आहोत का नाही? आणि यातनं आपण चांगलं काय घडणार आहे का नाही? पण हे चांगलं घडण्याकरता एक वाईट दुर्घटना घडण्याची गरज होती का? आणि काय व्हॉट कॉस्ट? आणि काय होईल माहिती काय, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस चालेल आणि परत शांत होईल. हे होणार जर असेल तर आम्ही आता शांत बसणार नाही आणि वी आर गोइंग टू रिॲक्ट. आम्ही याला उत्तर देणार. तर कुठं आता खिलारे कुटुंबीय सुद्धा आक्रमक झालेला आहे. जागा देऊन त्यांना आता पश्चाताप होते असंच त्यांच्या बोलण्यातून दिसते. आणि दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या या सगळ्या कारभारावरती अंकुश ठेवण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वतः लक्ष घालावं अशी सुद्धा मागणी आहे, ती खिलारे कुटुंबियांकडून करण्यात येते. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.